होतो हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती, राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची आणि खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सल आयोजित डिक्सल ट्रॉफी 2026 आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेला एकीकडे सुरुवात होईल, परंतु ज्यांच्या अधिकाराने आज ही वाणी या मैदानावरती बहरते, अर्थातच सह्याद्रीच्या कडेकपारीत अंधकारमय युगात जन्माला आलेला राजा म्हणजे शिवछत्रपती आणि आज त्यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मानाचा मुजरा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण जरूर होतं, परंतु एक सावध पावित्र्याचा सेल्फ डिफेन्सचा केल. सध्या बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय कुंडलच. सलामीची जोडी मैदानात आहे. एकीकडे आपण पाहतोय अंशुल आणि त्याच्या समवेत राहुल ही जोडी सध्या मैदानात आहे. तर एकीकडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी. पहिला बॉल सावध पावित्र्याचा होता, परंतु त्याच्यानंतर मात्र इथे फटका सजलाय. गॅप सिलेक्शन अगदी पॉइंट मधून बॉलला गली रिझर्व मधून ट्रॅव्हल होतोय. पहिला चौकार आजच्या दिवसातला दैदिप्यमान आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी राहुल या बॅटर कडून आपण पाहतोय. रवीचा पहिला बॉल सुंदर होता, अगदी लेझी क्रिकेट. त्याच्यानंतर बॅटरचा सुद्धा त्याच पद्धतीने सावध पावित्र्य सध्या मैदानात पाहायला मिळाला. अनुषंगाने पाहायला गेलं तर चौकार जरूर आला. राईट आर्म ओव्हर दी विकेट. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी आपण पाहतोय आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. या ठिकाणी आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल. यावेळी अगदी सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी कमबॅक केलंय रवीच्या माध्यमातून. आपण पाहतोय 2 चौकार काढल्याच्या नंतर एक कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय. दरम्यान जर पाहायला गेलं तर अगदी भव्य दिव्य स्पर्धा आहे. आजचा सुंदर दिवस खरं म्हणायला गेलं तर तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि या जन्मदिनाच्या औचित्याने चालू झालेला हा सामना आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सल यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. दरम्यान आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अर्थातच 9 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल. फलंदाज राहुल पुन्हा एकदा चांगला आक्रमण चढवलंय. अगदी गॅप शोधली आहे. अगदी 38 सर्कलला भेदला जात आहे आणि बॉल सीमारेखा पार. यामुळे डीप मिड विकेट रिझन. बॉल जाईल 4 धावांसाठी. राहुल ब्रँड चौकार सध्या मैदानात पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 13 धावा बिनबाद या स्वरूपात आपल्याला कुठलंच टीमच्या धावफलकावर पाहायला मिळतात. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्व विश्ववंदिता शाहासन शिवशेषा मुद्रा भद्रा राजते. अगदी या राजमुद्रेप्रमाणे ज्यांचं वर्णन आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. अगदी त्यांचा शिवजन्मोत्सव आज साजरा केला जाईल. एक भलं मोठं अगदी हिंदूंच्या खेम्यातील सणापेक्षा कमी नाही असा दिवस आपण पाहतोय. कारण मंडळी ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवतोय. संघर्ष गेल्या 400 वर्षांपूर्वीचा संघर्ष आज मात्र सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा पुन्हा एकदा करूयात. जाऊयात मॅचकडे. इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजा सूचित आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेचला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफ रिझनला खेळाडू येईल. पंबल पाहायला मिळत आहे. मिसफील्ड आणि त्याच्यानंतर मात्र दुहेरी धावेला या ठिकाणी कन्वर्ट केलं गेलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येला दुसऱ्या षटकाला प्रारंभ जरूर झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 15 या आकड्यावरती. चांगला फटका. यावेळी मात्र अंशुलच्या बाट मधून दिमागदार स्ट्रोक
डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला खणखणीत दणदणीत सिक्सर. सावळे आणि माणगाव दोन्ही आसमानी तारे दाखवलेत अंशुल या बॅटरने. अगदी षटकार आलाय खणखणीत. पुन्हा एकदा फटका सजवलाय पॉइंटला. पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर रिझनला बॉल ट्रॅव्हल होत आहे, परंतु तिथे फिल्डिंग सजली गेली आहे. उचलेल फिक करेल तोपर्यंत मात्र या 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे. जाऊन पोहोचते अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. 13 धावा आपण पाहिल्या होत्या की जिथे मात्र आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग लाईन अंशुलची. पहिल्या बॉलवरती 2 आल्या. पहिल्या ओव्हरला 13 आल्या. त्याच्यानंतर पहिल्या बॉलला 2 आल्या, नंतर सिक्सर आला, नंतर 2 आल्या. आणि 2 पण टाका आता मध्ये सर. 2 टाका. किती आल्या रे? हा मग ठीक आहे, थांब तू जरा, तू गडबड नको करू. इथे आणखी एक चौकार. आता तिथे 2 वाढव फक्त. तू वाढव ना तिथे. तू वाढव. बस 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 बस. 33 झालं ना रे. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अरे तू तिथं लिहिलंय, इथं नाही लिहिलंय. पहिला बॉल 2 धावेचा आहे. चौकार आला ना. 6 आणि चौकार. 6 आणि चौकार टाक त्याला. नेक्स्ट बॉल. इथे फिल्डिंग थोडस पंबल पाहायला मिळत होतं. डॉट बॉलची संगता आली. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचले अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती माफी असावी. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर अवघ्या 13 धावा होत्या. तदनंतर मात्र हे षटक काहीसं महागडं ठरलंय सुजित या गोलंदाजाकडून आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर तब्बल जवळ 20 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 33 धावा कुठल्याच टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगला बॉल रोहितच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर एक लेंथ लाईन अगदी स्वार झाले होते वेगावरती. अगदी व्हेरिएशन बॉल पाहायला मिळालाय 2 षटकांच्या अगोदर नंतर, परंतु यावेळी इथे चांगला फटका लोगार फुलटॉस आणि इथे परतावं लागेल बॅटर राहुलला. सुरुवात राहुलने चांगली केली होती, परंतु यावेळी मात्र लॉंगॉनचा खेळाडू बॉल खाली येईल तोपर्यंत मात्र झेल टिपला जातो आणि यावेळी राहुलला परतीचा प्रवास मैदानात करावा लागतोय. इथे विकेट आली आहे. झटका क्रमांक 1 कुंडलस टीमसाठी. नको वास येईल. तुमच्या एका फुलाच्या बदल्यात 1000 फुलांचा सुगंध. हा तर खूप आधी धुतला होता ना. नवीन व्हीलची लिंबांची शक्ती मळ काढते.
बॅटर रोशन मैदानात दाखल झाले. डीप फाईन लेगला मात्र या बॉलला त्याने ट्रॅव्हल केलाय. अगदी सुंदर फटका आणि या ठिकाणी रोशनचा हा चौकार. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. वॉट अ बॅटिंग लाईन. पहिले 2 बॉल अतिशय सुंदर होत आहे, परंतु जशी बॅटिंग बदलली गेली अगदी स्ट्राईक वरती आले रोशन. आल्या आल्या 2 मोठे दैदिप्यमान फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. वन डाऊनच्या विकेटवरती मैदानात आल्यानंतर एक प्रस्थ निर्माण केलं गेलं. चौकार षटकार टोटल मात्र जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. मानगाव टीमचे कॅप्टन चला आपण या त्वरित हजेरी लावा. मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या, कारण सवले टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणखी एक स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग लाईन पाहतोय आपण. अगदी आल्या आल्या दैदिप्यमान फटके पाहायला मिळत आहेत. ते रोशन या बॅटरकडून सुंदर फटकेबाजी आहे. वादळा पूर्वीची शांतता होती का विकेट, परंतु यावेळी मात्र जसं मैदानात आले अगदी राहुलची सुद्धा एक चांगली बॅटिंग पाहायला मिळत होती. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याच्यानंतर अंशुल ज्याने कडाकेबाज बॅटिंग मैदानात साकारली, परंतु इथे रोशन सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाहीये. अगदी मोठमोठे फटके 3 बॉलचा सामना केला आणि 3ही बॉलवरती त्याने आक्रमण चढवलंय. चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. टोटल मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 49 या आकड्यावरती. आता सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून सुंदर 2 बॉल होते सुरुवातीचे. नंतर एक चांगली फटकेबाजी रोशनची मैदानात पाहिली. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 49 धावा या धावफलकावरती आहेत. चला 2 मिनिटं लेट धावतोय आपण, लवकर घ्या. इथे अंशुलच्या परतीचा प्रवास पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. सलामीची जोडी आता संपूर्णपणे डगआउट मध्ये पाहणार आहोत, परंतु यावेळी मात्र आता पुढाऊनच्या विकेटवरती कोणता बॅटर मैदानात दाखल होतोय ते पाहूयात. कुंडला टीमची धावसंख्येचा एक आलेख मात्र अतिशय चढता पाहायला मिळाला आहे. कुशाने टीमला तशी बॅटिंग आता मैदानात साकारावी लागणार आहे, कारण गोलंदाजीत केलेल्या चुका अगदी या धावसंख्येला वाढीस कारणीभूत ठरल्यात. Disconnected. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. लेफ्ट हँडेड आहे आपण पाहतोय, परंतु बिट्टू सध्या बॅटिंग वरती आलेत. अंशुलचा परतीचा प्रवास आपण पाहिलाय. बिट्टू आपण पाहतोय. गोलंदाज प्रमोद. हवाई हल्ला जरूर चढवलाय. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग सजवायची होती,
थोडी चुकी झाली आहे. गोलंदाजाने आज झेल टिपणं अपेक्षित होतं. इथे मात्र विकेट आली होती पहिल्या बॉलवरती अगदी त्रिफलाचीत आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते. बिट्टूच्या परतीचा प्रवास सध्या दाखवला होता. जसे आले तसे माघारी धाडण्याची ताकद प्रमोद या गोलंदाजामध्ये होती. परंतु इथे मात्र आता स्ट्राईकवरती बॅटर रोशन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचे 3 मोठी फटके मैदानात अनुभवलेत. इथे कोणतीही चुकी नाहीये. परतावा लागेल रोशन या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. तिसरा हादरा लागलाय सध्या कुंडलस टीमला. Paired. फार चांगली गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला मात्र मैदानात या गोलंदाजासाठी आमंत्रण दिलं गेलंय. 3ही गोलंदाज अक्षरशः मी तर म्हणायला सपशेल अपयशी ठरले होते. इथे मात्र धावसंख्येचा वाढता आलेख 51 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. शेवटचे 2 बॉल इनिंगचे आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका आहे, परंतु इथे प्रयत्न केले गेले. प्रयत्नांना यश आलं नाहीये. झेल ड्रॉप जरूर झालाय. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 53 धावसंख्येचा पल्ला अद्याप गाठला गेलाय. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे मात्र रनआउटची विकेट जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या 53 आकड्यावरती विजयासाठी 54 धावसंख्येची गरज आहे. अगदी कोशाने टीमला चला कुठलंच टीम आपण फिल्डिंग सेट करा आणि त्याच समेत कोशाने टीम आपले बॅटर त्वरित पाठवायचे. विलंब करू नका. मानगाव टीम आणि त्याच्या विरोधात सावली टीम चला टॉससाठी या. सावली टीम उपस्थित झालेत. मानगाव टीमचे कॅप्टन अजय देशमुख. चला आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत. मानगाव टीम आपण या. Disconnected.
paired. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एकीकडे सुजित आणि त्याच्या समेत संकेत आणि पहिल्याच बॉल वरती वाईट बॉल. वाईटने सुरुवात केली. गोलंदाज भावेश सध्या गोलंदाजी करतोय. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणखी एक वाईट आउटसाइड द एक्स्ट्रीमिटीज वाईट. सातत्यपूर्ण वाईटचा मारा थोडा त्रासात येऊ शकतो गोलंदाजासाठी, कारण या अतिरिक्त धावा टर्निंग पॉइंट ठरू शकतात मॅच मध्ये पराभवासाठी. आणि इथे या 2 धावांनी मात्र अगदी कोशाने टीमच्या धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. फटका उचलण्याचा प्रयत्न कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलेल फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. प्रयत्न केले तर अगदी मी तर म्हणायला एक टार्गेट भलं मोठं नाहीये. अगदी विचार विनिमय करून कोशाने टीमने मैदानात बॅटिंग साकारली तर सहजपर्यंत त्या टार्गेटला चेस करू शकतात. परंतु यावेळी अगदी डिफेंड अटॅक काय सांगतोय कुंडलर्स टीमचा ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पुलार लईन आणि यावेळी मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. षटकार जरूर आलाय. षटकाराच्या रणनीतीने टोटल मात्र काहीशी पुढे सरकले 10 या आकड्यावरती. चांगला बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर अगदी फ्रंटफुट वरती येऊन खेळले असते तर हा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार सुद्धा पाहायला मिळाला असता. परंतु इथे जागेवरती स्थित झाले, बदल आली ते पाहायला मिळालं नाहीये. त्यानंतर मात्र बॉल सरळ पिचिंग होत असताना ब्लॉकल पद्धतीचा, त्याच्यानंतर मात्र किपरच्या हातात हा बॉल ट्रॅव्हल झाला. समीकरण थोडंसं यावेळी बिघडलं गेलं बॅटरच्या बाबतीत. मी तर म्हणेल मिस टाइम स्ट्रोक. पुलार लईन यावेळी लेग अंपायरचा इशारा, इट इज नो बॉल आणि त्याच्यावरती टिपली गेलेली झेल. नो +1 अशा 2 अतिरिक्त धावा धावफलकावरती येतील. चला कुंडलर्स टीम सेट करा फिल्डिंग. लेग अंपायरचा डिसिजन आलाय. अगदी मी तर म्हणेल बॉल पिचिंग झाल्याच्या नंतर ताबडतोब डिसिजन होता. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, चला चालू करा आपण मॅच. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. स्पर्धा जरूर लाईव्ह आहे परंतु आयोजकांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. इथे मात्र नो +1 अशा 2 धावा अतिरिक्त जोडल्या जातील. पुन्हा एकदा फटका सजवला जातो. यावेळी गॅप शोधले जरूर. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल खाली येईल. सिंगलला प्राधान्य जरूर देतील. सिंगल कंप्लीट झाले. यावेळी सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. अधिकृत 13 या आकड्यावरती. अधिकृत आपण पाहतोय 3 बॉलची फेकी सध्या मैदानावरती. मानगाव टीम आपण मॅच संपायच्या आतमध्ये टॉस साठी या प्लीज. पुलर लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी लोअर फुल टॉस. बॉलला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग रिजन सीमारेखा पार येतोय खणखणीत दणदणीत हा आणखी एक चौकार. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चला मानगाव टीम उपस्थित झाले. सावले टीम
आपण सुद्धा या टॉस करण्यासाठी त्वरित दोन्ही टीम विलंब करू नका. जर दोन्ही उशिराने दाखल झाले तर तुमच्यासाठी सामन्यातले षटके कमी होतील आणि त्यातही आयोजकांच्या कडक नियमांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. इथे चुकीला माफी नाहीये. जी चुकी कोशाने टीमने अगोदर केली होती त्याच्यावरती आलेला वाईटचा प्लस चौकार अगदी या अतिरिक्त 5 धावा धावफलकावरती लागल्या जाऊ शकतात. पहिले 2 बॉल वाईट फेकले होते गोलंदाज भावेशने, त्यामुळे मी सूचित केलं होतं की ही बॉल ज्या धावा अतिरिक्त आल्यात सुरुवातीच्या त्या मात्र मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतात पराभवाची कारण मीमांसा करायला. परंतु इथे चौकार आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. वाटप बॅटिंग लाईन बॅटर आपण पाहतोय संकेत. सध्या मैदानात हे वादळ घोंगावलं जात आहे. चांगले फटकेबाजी मैदानात येते. सुचितच्या बॅटिंग मधून हा चौकार जरूर पाहायला मिळालाय. धावसंख्या पुढे सरसावते 26 या आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं हे दुसरं षटक. पहिला बॉल अगदी आक्रमण चढवलं होतं गोलंदाजाने. अंशुल आपण पाहतोय गोलंदाजीला एक चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. डॉट बॉलची संगत आहे आणि टोटल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. आणखी एक चांगला फटका. घुटनाट एक तमाशात एक चांगली बॅटिंग सध्या यावेळी सुजितच्या बॅट मधून येतोय. तडाखेबाज बॅटिंग सध्या मैदानात चालू आहे. कालचा दिवस सुद्धा बॅटर लोकांनी गाजवला होता, परंतु आज पहिल्याच सामन्यापासून एक चांगली बॅटिंग आपल्याला कुंडलस टीम कडून सुद्धा पाहायला मिळाली आणि इथे मात्र अगदी आक्रमण चढवलंय. प्रहार मोठे ते मात्र कोशाने टीमचे आणि या प्रहार करत असताना 31 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सावली टीमने टॉस जिंकलाय. सावली टीम निर्णय आमच्यापर्यंत जरूर येऊ द्यात. फिल्डिंग सावली टीम आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधात नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. पंचांकडे आशाभूल नजरेने अंशुल पाहतोय, परंतु अगदी पंच दिशा दर्शवत आहेत की हा बॉल अगदी यष्टेंच्या बाहेर होता. अचूक टप्पा जरूर होता, परंतु उंची आणि लाईन याच्यावरती मात्र स्वार होत असताना बॉल अगदी पिचिंग लाईन बाहेरच्या दिशेने पाहायला मिळाली. दरम्यान इथे डॉट आलाय. इथे फटका जरूर सजवला जातोय, परंतु इथे सिंगल आली आहे. प्रयत्न केले जात आहेत डबल साठी आणि इथे थोडं फंबल पाहायला मिळालाय. खरं म्हणायला गेलं तर अगदी आउटफील्ड स्लो झाली. तपावती मधला फटका जरूर येत होता. इथे 2 येतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते 33 या आकड्यावरती.
चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलेल फेक करेल तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट होईल. इकॉनॉमिकल स्पेल एक चौकार जरूर आला होता मित्र म्हणाल गोलंदाज अंशुलच्या माध्यमातून. अगदी आता पाहायला गेलं तर अवघ्या 8 धावा अंशुलने मैदानात खर्च केल्यात आणि या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे ते अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली होती. इथे डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या मात्र 34 या आकड्यावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि करायचे ते आता मात्र 20 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. येणारे 12 बॉल आणि आता 20 धावा संख्येची गरज आहे. 34 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक गोलंदाज राहुल. फटका सजलाय. डिफाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. प्रवास चांगला आहे सध्या या बॅटरचा मी तर म्हणेल. चांगली बॅटिंग लाईन. बारा बॉल 28 धावांवरती एक रणझुंजार केली मैदानात साकारली जाते. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त मी तर म्हणेल. जबरदस्त चांगला फटका. अगदी फाईन आणि स्क्वेअर मधून दिमागदार फटका सजवलाय. फिल्डरने अगदी मी तर म्हणेल जीवाचं रान जरूर करत होता परंतु यावेळी जो फटका आहे अगदी डे ऑफ शॉट जरूर क्रिकेट मधला मी म्हणेल कारण इतका लाजवाब फटका होता की सरळरित्या या बॉलला बाहेर फेकून दिला ते मात्र सुचिता बॅटरने. षटकार जरूर आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकते आहे 44 या आकड्यावरती. आणखी एक मोठा स्ट्रोक. ज्या चुका कोशाने टीमने बॅटिंग मध्ये केल्या गोलंदाजी मध्ये केल्या त्याच चुका यावेळी आता कुठलंच टीम मैदानात करते. आवाजच नाही खुळत. मशीनवर नाही आवाज खुळत. आणखी एक मोठा स्ट्रोक. यावेळी मात्र विजय स्ट्रोक सिक्सर. चला सावले टीम